उमेदवाराला निवडून देत नाही, आम्ही शिवसेना निवडून देतो. त्यानंतर आम्ही 6 महिन्यात शिवसेनेचं सरकार पडून भाजप येतं असा हिसाब होतो. मग त्याला पर्याय काय? महागाई वाढली तरी पण पैशात जी वाढ झालेली आहे, किंवा मीटर मध्ये म्हणा किंवा धंद्यामध्ये म्हणा, नोकरीमध्ये. आता मी प्रतिक्रिया घेतली, त्यांचं म्हणणं आहे की गॅस वाढला गॅस वाढला पण मीटर वाढला नाही. रिक्षावाल्यांची प्रतिक्रिया नाही कसं आहे, गॅस वाढला तरी पैसे त्यावेळेला आपण 400 रुपये गॅस होता त्यावेळेला 500 आज रोजी असा आहे की आपण 1000 रुपये कमवतो तर गॅस वाढला हा कसा म्हणू शकतो? त्यांचं असं पण म्हणणं आहे 1200 रुपये आहे. चुकीचं आहे. सबसिडीच्या नावावरती सबसिडी बोलतात पण सबसिडी आमच्याकडे जमा होती. बघा पुन्हा हे नाही चुकीचं आहे की पैसा हा बी वाढलेला आहे ना, इन्कम मध्ये बी तुम्हाला जास्त वाढून भेटते ना. त्या वेळेला पोरा बाळांना शिकवून पण शाळा नोकऱ्या नाही तर करायचं काय? नोकऱ्यासाठी वनावाना हिंडतात. बेरोजगारी वाढली असं म्हणायचं तुम्हाला? मुलगा किती शिकलाय? 12वी शिकला. 12वी. आणि आता जॉब वगैरे कुठे करतात? करत नाही, हिंडतोय, इंटरव्ह्यू देतोय, कामच नाही कुठे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जनतेच्या जाहीरनाम्या या एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी चेंबूर या परिसरात आहे आणि चेंबूर या परिसरातून सध्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाअंतर्गत लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. त्याच्या तत्पूर्वी आपण जे आजचे जे लिस्ट आहे मुंबईमध्ये जे उमेदवार ठाकरे गटाचे उमेदवार जे जाहीर करण्यात आले आहेत त्यांची लिस्ट प्रथम मी तुम्हाला वाचून दाखवतो. मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील आहेत, त्यानंतर मुंबई दक्षिण मध्ये अरविंद सावंत आहेत, आणि त्यानंतर मुंबई वायव्य मधून अमोल कीर्तीकर, आणि मुंबई दक्षिण मध्य मधून जे आहेत ते अनिल देसाई हे आहेत. आणि त्याच मतदारसंघात मी सध्या आहे आणि ह्या मतदारसंघातून जनतेचा कौल आहे तो आपण जाणून घेणार आहोत. या इथल्या जनतेला काय समस्या आहेत याही जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल आपण, काय सांगाल आपल्या इथे काय समस्या आहेत, काय समस्या भेडसावतात? आपल्या इथं घाटल्यामध्ये 50% उद्धव ठाकरे, 50% राहुल चव्हाण. इकडच्या ज्या तुमच्या समस्या आहेत म्हणजे एकंदरीत काही समस्या असतील तुमच्या विभागाला, त्या समस्या आम्हाला एसआरएच आहे. एसआरएच यांच्यामुळे एसआरएच होत नाही, पॉलिटिक्स वाल्यामुळे तोच त्रास आहे इथे मोठा. याला विरोध कोणाचा आहे, कशा पद्धतीने विरोध? हे शिवसेनावाल्यांचाच आहे. यांचं त्या बिल्डर लोकांचे काय संबंधित आहेत त्यामुळं एसआरए होत नाही. एकंदरीतच आता बघायला गेलं तर तुमच्या विभागामध्ये राहुल शेवाळे हे विद्यमान आमदार आहेत, विद्यमान खासदार लक्ष देत नाही. आणि दुसरे म्हणजे अनिल देसाई यांना आज उमेदवारी घोषित झालेली आहे. या अनुषंगाने काय सांगाल, कोणाचा कौल या ठिकाणी लागेल? कोण आम्हाला एसआरएचं काम करून देईल त्याच्या मागे आम्ही जाणार. पण असं डायरेक्टली तुम्ही सांगू शकत नाही की कोण इथून विजयी होऊ शकेल जनतेतून? तुम्हाला काय वाटतं, तुमचं वैयक्तिक मत काय आहे? माझं वैयक्तिक मत राहुल शेवाळे. राहुल शेवाळे. एकंदरीतच यांनी जी प्रतिक्रिया आहे ती राहुल शेवाळे जे खासदार आहे ते पुन्हा खासदार होतील असं यांचं म्हणणं आहे. का काय सांगाल आपल्या अजून काही इथे रिक्षा चालक आहेत, त्याच्या चालक आपल्या दिसत या ठिकाणी, तर त्यांच्याकडे जाऊन दादा काय सांगाल, क्या समस्या आहे? समस्या काय आहे तुम्हाला? समस्या की राजकारण काही पुरा चिड आहे. तुम्हाला राजकारणाची चिड येते? काय पक्ष पोळी वगैरे इकडून तिकडून उचलेगिरी काय करणार? जे म्हणजे एकंदरीतच राजकारणामध्ये जे फूट पडते आहे, इकडचे आमदार तिकडे जातात, त्या अनुषंगाने तुम्हाला त्याची चिड आहे. पण याच्यावरती सॉल्युशन म्हणून तुम्ही एक मतदार म्हणून काय सांगू शकाल? पक्षाला निवडून देतो, उमेदवाराला निवडून देत नाही, आम्ही शिवसेना निवडून देतो. त्यानंतर आम्ही 6 महिन्यात शिवसेनेचं सरकार पडून भाजप येतं असा हिसाब होतो. मग त्याला पर्याय काय असतो? मग पब्लिककडे काय ना, आम्ही मतदान तर एका माणसा पक्षाला करतो ना. एकंदरीत तुम्ही काय सांगत होता, जे रिक्षा चालक आहेत, रिक्षा चालकांना तुम्हाला आता मुंबईमध्ये काय ज्या समस्या आहेत त्या भेडसावतात? रिक्षा चालकांना सगळ्यात मोठ्या समस्या म्हणजे रस्त्याच्या. नेहमी 12 महिने खुदाई आणि हे चालू असतं नेहमी. आज ह्या राईट साईडला, उद्या लेफ्ट साईडला, राईट साईडला, लेफ्ट साईडला, कधी पाणीवाले, कधी लाईटवाले, कधी नेहमी खुदाई चालू असते नेहमी. कंटाळा एवढा येतो की शाळेचं ट्रॅफिक वगैरे पुष्कळ प्रश्न आहेत, काय सांगायचं. आणि एकंदरीत तुमचा जो धंदा आहे तो कशा पद्धतीने रिक्षावरती चालतो, तुमचा त्याच्यातून फॅमिलीचा उदरनिर्वाह होतो का? महागाई पण वाढते त्या अनुषंगाने. आता तू बघा, काँग्रेसच्या काळात 450, 500 रुपये पकडा बाटला होता. आता आज जो नेऊन ठेवला 1100, 1200 आणि त्याच्यातून 200 रुपये सबसिडी द्यायची, ती पण सबसिडी बंद केली. तर सबसिडीचा काय उपयोग आहे का आम्हाला? 1200 रुपये तुम्ही बाटला करताय म्हटल्यावरती कमाल झाली का ना. काँग्रेसच्या काळात एवढी महागाई नव्हती, सामान्य माणूस 2 टाइम जेवत होता. त्यांच्या काळात भुके मारायची वेळ आली.
एकंदरीत यांनी जी प्रतिक्रिया आहे ती भुके मरणाची म्हणजे भाजपच्या सरकारच्या काळात भुके मरणाची वेळ आली आहे। गॅसचा दर जो आहे तो 1200 रुपये झाला आहे आणि काँग्रेसच्या काळामध्ये हा जो दर होता तो 450 होता। अजून काही लोक आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा काय सांगाल, आता लोकसभेचे निवडणूक आलेले आहे, त्या अनुषंगाने रिक्षावाल्यांची समस्या काय आहेत किंवा मग तुमच्या घाटला परिसरामध्ये तुम्हाला ज्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या काय आहेत? आमच्या काय सर्वच आहेत, सर्व समस्या आहेत। काय सांगू शकाल तुम्ही त्यावर? गॅस वाढी आहे, परत मीटर काय गॅस वाढलेले आहेत, मीटर नाही वाढलेले। अच्छा, दुसरं काय एकंदरीतच त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने गॅस वाढले आहेत त्यापर्यंत त्या पद्धतीने आमचा जो रिक्षाचा मीटर आहे तो वाढत नाही आहे। त्यामुळे त्यांचं कुठेतरी नाराजी या सरकारवर दिसून येते। काही तरुण वर्ग जे आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत। दादा काय सांगाल, आताचं जे सिच्युएशन आहे त्या संदर्भात महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली असं म्हणतात लोकांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं यावर? तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता एकंदरीत तुमच्या विभागातल्या समस्या काय आहेत, ज्या पद्धतीने तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी पाण्याची सुविधा किंवा मग आरोग्य असेल किंवा इतर काही सुविधा असतील त्या कशा पद्धतीने मिळतात, तुम्हाला मिळतात नाही मिळतात या अनुषंगाने? नाही मिळतात, असं तर काय नाही, आमच्या इथं पाणी आहे काय बाकी जी महागाई वाढली ते तर जास्तच वाढली। त्याला कशा पद्धतीने आपण हे करू शकतो, काय सांगू शकतो? आपल्याला एवढी आयडिया नाही। यांचं म्हणणं आहे की जी महागाई आहे ती वाढलेली आहे आणि त्या पद्धतीने सरकारने त्या पद्धतीने पावलं उचलली पाहिजे। काका काय सांगाल, एकंदरीत आपण काही अजूनही लोक आलेले आहेत त्या लोकांशी काय सांगाल, आपल्या विभागातल्या काय समस्या आहेत आणि काय सांगू शकाल यावरती? समस्या तर आमच्यापाशी काय करणार आहे, जास्त करून त्या लोकल लोकांपाशी करणार। पण या ठिकाणी आता तुम्ही इथे राहतात किंवा इथे ये जा करत असता तर तुम्हाला जाणवत असेल ना काय समस्या आहे? कशाबद्दल म्हणजे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत या विभागातल्या नागरिकांच्या ज्या महागाई वाढली तरी पण पैसा वाढलेला आहे, असं काही नाही की महागाई वाढली म्हणू शकत नाही। एकंदरीत लोकसभा निवडणूक आलेल्या आहे, या ठिकाणी विद्यमान कसं आहे, महागाई वाढली तरी पण पैशात जी वाढ झालेली आहे, किंवा मीटर मध्ये म्हणा किंवा धंद्यामध्ये म्हणा, नोकरीमध्ये म्हणा। आता मी प्रतिक्रिया घेतली, त्यांचं म्हणणं आहे की गॅस वाढला पण मीटर वाढला नाही, रिक्षावाल्यांची प्रतिक्रिया। नाही कसं आहे, गॅस वाढला तरी पैसे त्यावेळेला आपण 400 रुपये गॅस होता त्यावेळेला 500 कमवतो। आज रोजी असा आहे की आपण 1000 रुपये कमवतो तर गॅस वाढला हा कसा म्हणू शकतो? त्यांचं असं पण म्हणणं आहे 1200 रुपये आहे, चुकीचं आहे। सबसिडीच्या नावावरती सबसिडी बोलतात पण सबसिडी आमच्याकडे जमा होती बघा। पुन्हा हे नाही चुकीचं आहे की पैसा हा बी वाढलेला ना, इन्कम मध्ये बी तुम्हाला जास्त वाढून भेटते ना। ज्या वेळेला तुम्ही नंतर बोला तुमची समस्या काय आहे, तुम्ही माझी समस्या सांगतो। ज्या वेळेला आपण 500 कमवतो त्यावेळेला 400 रुपये होता गॅस बाटला, आज 1000 रुपये आपण कमवतोय। मीटर मध्ये वाढ झालेली आहे, त्यावेळेला 18 रुपये मीटर होता, आज 23 रुपये मीटर आहे, असं म्हणू शकत नाही। 23 रुपये ज्यावेळेस 18 रुपये मीटर होता त्यावेळेस पेट्रोलचे दर किंवा कमी होते, ते पण कमी होते आणि आता पैसा बी जास्त भेटतोय। नाही पैसा बी जास्त भेटतोय तर खर्च बी जास्त होतोय, असं आपण सरकारला दोष देऊ शकत नाही। एकंदरीत सगळ्यांचं जे आहे, तुम्ही आता ज्याची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी आहे त्याला काही करू शकत नाही। माझा तर म्हणण्याचा उद्देश असा आहे की मला जे वाटतं ते ठीक आहे, म्हणजे काय एवढं महागाई वाढली तर पैसा वाढलेला आहे। एकंदरीत आपण अजून काही रिक्षावाले आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया। दादा काय सांगाल, तुमच्या परिसरातील काय समस्या आहेत या संदर्भात काय सांगू शकाल? इथे एक ताई पण आहेत तर त्यांच्याकडे पण आपण जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया आहे। तर काय सांगाल, तुमच्या काय समस्या आहेत या ठिकाणी? मी काय सांगू शकते नाही, इथे आता तुम्ही थोडासा व्यवसाय करताय, त्या पद्धतीने तुमच्या कशा पद्धतीने काय दोनशेची गाडी येते सारखी, कसा धंदा करायचा, कशी पोट भरणार? नाही, तुमचा उदरनिर्वाह कसा होतो, याच्यावरती उदरनिर्वाह चालतो? हो, मग आता काय करायचं, चालवायलाच पाहिजे ना, काय चालून काय करणार? महागाई काय किती महागाई वाढली, कसे खाणार, कसं जगणार? पोरा बाळांना शिकवून पण शाळा नोकऱ्या नाही तर करायचं काय? नोकऱ्यासाठी वनावाना हिंडतात। एकंदरीत बेरोजगारी वाढली असं म्हणायचं का तुम्हाला? मुलगा किती शिकलाय? 12वी शिकला। 12वी शिकला आणि आता जॉब वगैरे कुठे करतात? करत नाही, हिंडतोय, इंटरव्ह्यू देतोय, कामच नाही कुठं। अच्छा, एकंदरीतच यांनी आपल्या मुलाचं जे दुःख आहे ते सांगितलं आहे, म्हणजे तरुणांना जे रोजगार नाही असं त्यांचं म्हणणं होतं। एकंदरीत म्हणजे मुलगा जो आहे तो 12वी शिकलेला आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू देतोय पण त्याचं सिलेक्शन कुठे होत नाही। काय सांगाल, काय समस्या आहे?
समस्या काय, आम्ही शिकलेलो नाही लोक, आणि दुसरी गोष्ट काय, आता लोक रोजगार वाढले, महागाई वाढले, लोकांनी जगायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. गॅस वाढले, सिलेंडर वाढला, घरचा गॅस वाढला, राशन पाणी वाढला. आज लोक म्हणजे साधारण माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे, इतकी परिस्थिती खराब आहे. आता तुमच्या विभागात जे आहे ते आता हे तर महागाई वगैरे बेरोजगारी आहेच, त्यासोबत आता लोकसभा निवडणूक आलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला योग्य तो उमेदवार निवडून द्यायचा आहे. तुम्ही आता तुमच्या विभागामध्ये अनिल देसाई जे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांना आज उमेदवारी घोषित झाली आहे. दुसरे विद्यमान खासदार जे आहेत ते राहुल शेवाळे. या दोघांपैकी तुमचा कौल जो असेल तो कोणाच्या बाजूने? राजकारण आहे, राजकारणावरती आम्ही बोलला, पण आमचा वोटिंग माहिती आहे, अनिल देसाई आहे. आमचा उमेदवार अनिल देसाई. तर काय सांगाल तुम्ही, काय सांगाल, तुमच्या काय समस्या आहेत आणि एकंदरीत मग तुमचा कोणाच्या बाजूने कल असेल? उद्धवजी ठाकरे सर. समस्या काय आहे? समस्या सर की कमीत कमी 1000 रुपये उद्धव ठाकरे तुम्ही म्हणता, पण उद्धव ठाकरे का आणि त्यामागे तुमच्या इथल्या समस्या काय? आता 500 रुपये करणार आहे. हा, तुमची समस्या काय आहे तिकडे? समस्या म्हणजे काय, महागाई पूर्ण आम्ही कोसळली. आज जर आम्ही 1000 रुपये धंदा केला तर त्यातला 250-300 रुपये सीएनजी पासिंग टॅक्स इन्शुरन्स 200 रुपये. आम्हाला जो 1000 रुपये धंदा अर्धे पैसे सुद्धा राहते. म्हणजे मिनिमम आम्ही रिक्षा चालवून 2-2.5 लाख भांडवल टाकून आम्हाला 10 ते 12,000 रुपये महिन्याचे मिळते. काय करायचं त्याच्यापुढे, जगायचं कसं, हा प्रश्न पडला. आणि येत्या 5-10 वर्षात असं आम्हाला काही दिसलंच नाही. आमच्या विषयी तर काही रिक्षा चालकाविषयी काही दिसलंच नाही. कोणतंही अनुदान, कोणतंही काही आम्हाला दिसलं नाही. रिक्षा चालकांसाठी वेगळं काहीतरी वेगळं काही आम्हाला दिसलेलं नाही. त्यांच्या महामंडळ देतो म्हणजे ते दिलेलं नाही आम्हाला. कोणती व्यवस्था आमच्यासाठी केलेली नाही. 1000 धंद्यापैकी 500-600 तर केली आमच्यात. आम्हाला काय राहतंय? एकंदरीतच त्यांचं म्हणणं आहे, जे त्यांचं उत्पन्न आहे म्हणजे 1001 रुपये जरी उत्पन्न झालं तरी त्यांचं 500 रुपये जे आहे ते सीएनजी किंवा टॅक्स जो आहे तो भरण्यामध्येच जातो. त्यांच्या पदरी 500 रुपये ही पडत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं जे महामंडळ होतं, रिक्षा चालकांचं महामंडळ होतं, तेही त्यांना अद्याप मिळालेलं नाही आहे. म्हणजे ते जरी कोणतं सरकार करेल त्याच्या बाजूने ते असतील असं त्यांचंही म्हणणं आहे. कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.